अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषद निवडणूक रणधुमाळी चांगलीच रंगत आली आहे. भाजपा आरपीआय मित्रपक्ष आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या एकूण 29 उमेदवारांच्या अर्जामधील काही दस्तऐवजांवर स्वाक्षरी नसल्याचा गंभीर आरोप करत हरकत घेत कोपरगाव न्यायालयात धाव घेतली होती. रविवारी दोन्ही बाजूंच्या वतीने दिवसभर युक्तिवाद करण्यात आला होता. सोमवारी न्यायालयाने त्या प्रकरणाबाबत कोल्हे गटाने घेतलेल्या हरकती रद्द केल्या आहेत. याबाबत काळे गटाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्या याचिकेवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांनी कोर्टात जाण्याऐवजी जनतेत गेले असते, कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता. 2 तारखेला त्यांना कौल मिळणार नाही, त्यामुळे मुद्दामून न्यायालयात गेले असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ती याचिका फालतू याचिका होती. हा सत्याचा विजय असून हा विरोधकांचा पराभव आहे. त्यांना एक डाव येत असेल तर आम्हाला कोल्हे साहेबांनी 10 डाव शिकवले आहेत असे म्हणत काकासाहेब कोयटे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांच्या उमेदवारांच्या अर्जात अनेक त्रुटी होत्या तरी आम्ही आक्षेप घेतला नाही. कोल्हे पार्टीने मला इतके धोके दिले ते मोजता येणार नाही. काळे पार्टी प्रामाणिक आहे असे म्हणत काकासाहेब कोयटे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले, जिल्हा युवा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव, शिवाजी ठाकरे, ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे, वीरेन बोरोके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार रॅलीमध्ये असताना अनेक ओळखीचे लोक भेटतात. त्यांना किमान हात जोडावा लागतो, 2 शब्द त्यांच्याशी बोलावे लागतात. आणि विशेषतः मी आज आमच्या जुन्या गल्लीमध्ये होतो रंगरेज आपल्या, त्याच्यामुळे खूप ओळखीचे लोक भेटायचे, त्याच्याशी 2 शब्द बोलावं लागायचे. त्याच्यामुळे उशीर झाला. परंतु आजची जी काही पत्रकार परिषद आहे मी सर्वांना खुलासा करू इच्छितो. विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्त्व देत नाही, त्याला आम्ही उत्तर द्यायच्या भानगडीतही पडणार नाही. कारण आम्हाला विकास करायचा आहे या गावचा. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. विरोधकांना काय उत्तर द्यायचं हे एक जी मोठ्या सभा होतील त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ. आजचा विषय खरं तर ज्या आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती जिल्हा न्यायालयामध्ये, खरं तर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती, तिला काही महत्त्वही नव्हतं फारसं. उगाच ही समोरच्या पार्टीची सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा, द्यायचा, चिघळत ठेवायचा आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. ही इसापनीती त्यांच्याकडे आहे. एकच गोष्ट 4 वेळा बोलली की लोकांना कदाचित खरी वाटायला लागते. त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले. न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या, आमचा एकही नगरसेवक न्यायालयात उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळे उमेदवार न्यायालयात उपस्थित राहिलेले होते. विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता काकांचा उमेदवारी रद्द होणार आहे, रद्द झालेला आहे, तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात, अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते. आमचं कोणीही न्यायालयात हजर नव्हतं. बरोबर आहे हो साहेब? बरोबर. आणि हा जो निकाल लागला त्याचा खरं तर आम्ही जल्लोषही केला नाही, कारण त्या त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं. त्याच्यावर निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्त्व नव्हतं. तरीसुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे. विरोधकांचा पराभव झालेला आहे. आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात गेलेले. त्यांना जर आमच्या अर्थावर हरकतीच घ्यायच्या होत्या, स्क्रुटिनीच्या वेळेस संधी होती ना त्यांना, ती घेतली नाही. आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टिपंथात यायला लागलेला आहे, दिसायला लागलेला आहे, तेव्हा त्यांनी असे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे. जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे. दर ठेवून पालकमंत्री महोदय निश्चितपणे निधी देतील. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एवढंच सांगणार आहे, विरोधकांनी न्यायालयात जायच्या ऐवजी जर जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता तर कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता. पण त्यांना कल्पना होती की येत्या 2 तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दामून न्यायालयामध्ये गेले. कुठलाही विषय त्याच्यामध्ये
अर्जामध्ये किंवा ॲफिडेव्हिटमध्ये कुठेही आक्षेपार्ह काहीच नव्हतं. किरकोळ गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. एकदा अर्ज वैध झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकार नाही का अर्ज अवैध करणे. तो पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे. आणि म्हणून ज्यांनी जे काही न्यायालयामध्ये गेलं त्यांची पूर्णपणे वाळू पायाखालची सरकलेली आहे. त्यांना पराभव समोर दिसतो आहे. म्हणून काहीतरी उलटं पालटं काहीतरी वेगळ्या मार्गाने काय करता येईल का हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे. परंतु जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. 2 तारखेला भरभरून मतदान करणारी आणि 3 तारखेला गुलाल आमचाच राहणारी हा निश्चय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी बोलवलं. तर बाकीच्या गोष्टी आता अजितदादांची सभेची मागणी आम्ही केलेली आहे. त्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मांडू. बाकी काही जर अजून काही सांगायचं असलं आणि काय